बहुजन भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्तारने. कंधार तालुक्यातील मंगळसांगवीच्या कारभाराने लुटला सरकारी निधी. ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी. राहत नाहीत तिथे वेळेवर आमच्या इथले असिस्टंट राहत नाहीत आणि आमच्या लोकांना गावातल्या कोणाला बीपीचा प्रॉब्लेम असते, कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असते, त्याला गोळ्या वगैरे व्यवस्थित भेटत नाहीत आणि आमच्या गावातील पाण्याची व्यवस्था नाही. खालाशाळा लेकराला सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही आणि स्वच्छता नाही आणि गावातली जे काही तरुण मंडळी आहेत तिथे जाऊन तिथल्या त्या शिशा फोडणं हे फोडणं तिथे त्या शाळेमध्ये थोडस हे होते, धिंगाणा होते. ते पण आमची ग्रामपंचायतचे काही सदस्य जाऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात काही म्हणजे विचारणार सुद्धा. आणि विशेष म्हणजे तर आमच्या इथल्या माणसाला भरपूर तकलीफ होते दवाखान्याबद्दल, कारण का इथं एकही स्टॉप आमच्या इथं कायमस्वरूपीचा संध्याकाळी राहत नाही इथं आणि त्याला कोणी बी जबाबदार नाही की कोणी बी म्हणू शकणार की बाबा कशाबद्दल तुम्ही इथं राहत नाही, काय अडचण आहे तुमची, काय नाही म्हणून. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे तलाठी साहेब ज्यावेळेस आमच्या गावात येतात त्यावेळेस कोणालाच माहित नसते हे काही काम आहे असं हे आहे त्या म्हणून. आणि प्रत्यक्षात गेल्याच्या नंतर एखाद्या माणसाच्या सातबाराला जरी हिरीचं नाव असेल तरी ते म्हणतात ही पीक पाण्यामुळे आले आणि तुम्ही याला पैसे देऊन लावू शकले नाही. मग तशा वेळेस एखाद्या गोरगरिबाची हिर कॅन्सल करतात. हे याला सर्वस्व जबाबदार आमच्या इथली ग्रामपंचायत मध्ये. ग्रामपंचायत तर्फे शेतकरी विहिरी ह्या सगळ्या योजना असतात. या योजनांची माहिती दिली का? आम्हाला माहिती तर नाहीच आणि कधी यायला त्याचा निरोप बी नसते आणि एखाद्या वेळेस जर निरोप भेटला तर मग ते त्याच्या मार्फत समजा ते हे करतात ते आणि विहिरी मंजुरीसाठी स्वतःही माझा सातबारा मी वैयक्तिक चारही कर्मचाऱ्याला सांगितलं की माझ्या सातबाराला 20 गुंठे जमीन आहे, त्याच्यावर आमचं नाव आहे, त्याच्या खाली हिचा उल्लेख आहे. तरी त्यांना म्हणले तुमच्या एकच वेळेस त्याला हे आहे, तुमच्या रजिस्ट्रेशनला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही लाभ मिळू शकत नाही म्हणून आमचं कॅन्सल केलं. घरकुलाचा जे लाभ आहे बऱ्याच ठिकाणी पैशामुळे त्या घरकुल धारकाला घरकुल मंजुरी दिली जात नाही. तुमच्या इथे असा काही प्रकार होतो का? घरकुलाला काही अडथळा आणला जातो का ग्रामसेवकांनी? भरपूर वेळेस आमच्या इथं वडील उपार्जित जर घर लावायचं असेल तर ग्रामसेवक, आताचे ग्रामसेवक नाही बरं का, याच्या अगोदरचे ग्रामसेवक मी स्वतः पैसे दिला ते पैसे घेत होते. 5,000, 4,000, 2,000, 3,000 रुपये ते घेत होते. आताचे ग्रामसेवक घेणार पैसे. तुमच्या गावच्या समस्या जे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक आहेत यांच्याकडे तुम्ही मांडल्यात का? कोणा भरपूर वेळेस मांडल्यात.